महाराष्ट्रात गावोगावच्या प्रवाशांचं हक्काचं वाहन म्हणजे आपली लाल परी. मात्र ही लाल परी ज्यांच्या जीवावर प्रवाशांना सेवा देते त्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यामध्ये पूर्ण पगार आलाच नाही. राज्य सरकारकडून निधी न आल्यामुळे एकूण पगारापैकी केवळ 56% रक्कमच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. त्यामुळे परिवहन खात्याची जबाबदारी असलेले आणि आजच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा चार्ज घेतलेले मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये दिसले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अगदी राजशिष्टाचार मोडून त्यांनी अधिकाऱ्यांसोबत खल केला. मग पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी पहा हा खास रिपोर्ट. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला. कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारापैकी 56% पगार खात्यावर जमा झाले. उरलेल्या 44% पगारासाठी मंत्री सरनाईकांनी राजशिष्टाचार मोडत अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावला. एका मंत्र्यांनी कुठल्याही कामासंदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणं किंवा सचिवांना बोलावून घेणं हा झाला राजशिष्टाचार. पण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवारांऐवजी प्रधान सचिवांना भेटून हा प्रश्न सोडवावा लागल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वित्त खात्याच्या लोकांशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आजच्या आज ताबडतोब 120 कोटी रुपये जे 44% पगाराचे कर्मचाऱ्यांचे होते ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ते आज जमा होतील. 1076 कोटीची आम्ही मागणी केली होती. त्यावर 120 कोटी रुपये हे आज देऊन उर्वरित रक्कम ही 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल, जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये 7 तारखेच्या पूर्वी जमा होईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागल्याचं मंत्र्यांनी सांगितलं असलं तरी या निमित्तानं 2022च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अर्थ खातं असणाऱ्या अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीतला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय. स्वतःचं आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे. तसं होता कामा नये. पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. त्यानंतर अजितदादांनीही आपल्या मर्यादा आणि अमर्यादा दूर करण्यासाठीचे उपाय अशा दोन्ही गोष्टी मांडत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एसटी मध्ये प्रवाशांना दिलेल्या सवलतींवरही अप्रत्यक्ष खापर फोडलं. तिला मागे पण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो. आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे. बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो. अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो. आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर BOT तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. अखेर या विषयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थी आणि त्यानंतर राजशिष्टाचाराला फाटा देत मंत्री सरनाईकांनी घेतलेली अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला. मात्र दरमहा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईलच याची खात्री मात्र खुद्द मंत्र्यांनाही नव्हती. ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही
अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निर्णय गतिमान पद्धतीनं झाला खरा, मात्र त्यासाठी कुणाला मध्यस्थी करावी लागली तर कुणाला प्रोटोकॉल मोडावा लागला. असा कुठलाही अतिरिक्त प्रभाव किंवा दबाव न वापरता प्रशासन काम कधी करणार आणि गतिमान प्रशासनाच्या जाहिरातीचा प्रत्यक्ष अनुभव कधी येणार याचीच कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि त्यासोबतच उरलेल्या 44% पगाराची देखील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.